तर मंडळी, काल वरुणराजांची वरुण कोसळांची कमाल केल्यांना इतकं लागलो की पूर आणूनच मानून गेलो. तर बघितलंच तुम्ही काल केवढं पाऊस पडला, पूर इलो, जिकडे तिकडे बघतोय तिकडे पूर इलो. तर म्हटलं मी सुद्धा घरीच होते, जाऊ शकले नाही कामावर. तर म्हटलं आई कोपऱ्यात तरव काढत होती, राहिलेलो एकच कोपरं. तर म्हटलं तेवढंच जाऊन तेवढं बघून येऊया काय करतात. हे बघा, जास्त तर रानच होता तरव्यात. ते बघा, आई अगदी शोधून शोधून काढत होती रानात ना तो तरव. कारण भरपूरच रान होतं आहे, काय दिसता कोपऱ्यात किती रान आता काढून टाकलेलं आहे. तर रानातनं शोधून एवढं तरव काढायचं म्हणजे अगदीच मेहनत, आणि त्यात कंबर पण दुखता. तरी पण आई करत होती, कारण हवा खाऊ खव्या तर आपल्या करू पण हव्याच ना, त्याच्यामुळे आई करत होती गपचूप. काय पर्यायच नाही आता करण्याशिवाय, कारण कामात पण माणसं भेटत नाहीत, मग करूचा लागतं एकच असं. तिका म्हटलंय जरा मी तुझी शूटिंग करते तर बघ जरा म्हणून वरती. तर तिका वेळ खय थोडेसे बघितलं आणि लगेच परत कामाक सुरुवात केल्या. बघा रान किती काढून टाकलेलं आता बाजूक. नाही बघा, ह्याच्यात रान खायचं आणि तरव खायचं तो कळता का तुमका? माका तर कळत नव्हतं, पण तिका माहिती आहे त्याच्यामुळे ती बरोबर तो निवडून निवडून काढत होती. तरव खायचो तो आणि रान फेकून दे होती काढत. तिका म्हटलं वरती बघ जरा. वरती बघितल्या आणि हसली आणि परत खाली बघितल्या. नंतर तुका काय कामा, तुका शूटिंगच करूची हा, माका काम माका म्हणतात वाकून करूचा तुका काय. आणि मग परत लागली कामात. ते बघ कसं शोधून शोधून तिका काढूचं लागत होतं, कारण तर पण तसं बारीकच होतं. पण काय पर्याय नाही, आता जर आला पेरलेला आता आला तर आता करूचाच लागतं त्याला. म्हणून मग गपचूप आई काढत होती, कारण लावणी पण करूची होती उद्या. म्हणजे आज ट्रॅक्टर सांगितलेलं होतं घेऊन येऊ, त्याच्यामुळे मग लावणी करूची आहे. तर तरवर संपूच होतं आणि संपवलेल्यानंच थोडंसं राहलेलं होतं. त्यात रानामुळे आधी वेळ लागलो होती, का नाही तर एवढं पण वेळ लागलो नसतो. जास्त काय वेळ काढला नसतं, तिचं फास्ट आहे. त्याच्यावर पण या रानात वेळ काढला, उगाचंच रान असल्यामुळे ना लय वेळ लागलो बारीक बारीक शोधून काढेपर्यंत. ते बघा ती निवडत होती, म्हणजे मध्ये मध्ये रान पण येताना तर समजला की ती काढून टाकत होती रान. आणि त्यात पाणी असल्यामुळे जरा जमीन पण भुसभुशीत झालेली आणि निघत होता पटापट, त्याच्यामुळे जरा बरा वाटत होता तिकासुद्धा. ते बघा आजूबाजूचा परिसर बघा किती छान वाटत होतो, एकदम मस्त हिरवोगार एकदम. बघा नॅचरल चहा पण होती कोपऱ्यामध्ये, हवी तर पिऊ शकत होते, पण मी पिलाही नाही, म्हटलं राहून दे. तिका पण बाजू शंख पण मिळू हवी ना. तर मंडळी, मका सांगा तुमका व्हिडिओ कसं वाटलं, आणि आवडलं असेल तर लाईक करूक विसरू नका. बाय बाय.